अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालाय। बारामतीमध्ये विमान अपघात झालेला होता। विमानात तांत्रिक बिघाड झाला की घातपात असे अनेक संशय व्यक्त केले जात आहेत। आज प्राथमिक तपास अहवाल जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण झालाय। 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे अजित पवार निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला। या विमान अपघातामुळे मोठी खळबळ उडाली। बारामतीमध्ये लँडिंगच्या वेळी सकाळी 8:46 अजित पवारांचं विमान कोसळलं। या अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला। या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल आज येण्याची शक्यता आहे। AIB कडून हा अहवाल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे सुपूर्द केला जाणार आहे। या अहवालातून अपघातामागील खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे। गेल्या महिनाभरात या घटनेने राज्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण केले। अजितदादांच्या अपघाताच्या त्या काही सेकंदात नेमकं काय घडलं? विमान हवेमध्ये असताना इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला होता का की इतर काही कारण होतं? या सर्व शक्यतांचा सखोल तपास करण्यात आला आहे। विशेष म्हणजे विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित हाती लागला असून त्यातील ध्वनिमुद्रण आणि उड्डाणासंबंधी तांत्रिक माहिती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे। वैमानिकाचं शेवटचं संभाषण, इंजिनचं कार्यस्थिती आणि इतर तांत्रिक आकडेवारी यावरून अपघाताचा उलगडा होण्याची शक्यता आहे। विमानाची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या VSR व्हेंचर्स या कंपनीची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी आहे। अजित पवार यांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज या तपासाचा अहवाल समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे अहवालामधून नेमकं काय समोर येतंय, नेमकं काय तपास यंत्रणांच्या हाती लागले हे देखील कळणार आहे।